प्रश्न काय आहे बघा, 2:30 वाजता किंवा 2:30 तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल असा प्रश्न विचारलेला आहे। आता या गणितासाठी सुद्धा एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या, म्हणजे अशाच नवनवीन ट्रिक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल। आता चला मग गणित कशा पद्धतीने करायचं ते बघा। हे सूत्र दिलेलं आहे, तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिट। आता तास म्हणजे काय, किती वाजलेले आहेत, 2 वाजलेले आहेत, गुणिले सूत्राप्रमाणे 30 जसे आहेत तसे, वजा 11/2 जसे आहेत तसेच सूत्राप्रमाणे, गुणिले मिनिटे किती आहेत, 2:30 झालेले आहेत, तिथे 30 लिहिले। आता याचा गुणाकार केला किती झाला, 60 वजा 11/2 आहेत तसे गुणिले 30। आता काय होईल, आता या 2 ने या 30 ला भाग जाईल, म्हणजे काय होईल, 2×15=30। आता 60 वजा 11 गुणिले 15 म्हणून 60 वजा किती आले, 11 आणि 15चा गुणाकार किती आला, 165 आला। आता 165 आला। आता 60 मधून 165 गेले, अधिक वजा काय होणार आहे, वजा होणार आहे, चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच 60 वजा 165 आले तर वजाबाकी किती झाली, वजा 105 आले। आता हे ऋण चिन्ह किंवा वजा चिन्ह इथे घ्यायचं नाही, म्हणजेच काय झालं, 105 अंशाचा कोन हा झालेला आहे। कितीचा झालेला आहे, 2:30 वाजता कितीचा कोन झालेला आहे, 105 अंशाचा, 105 अंशाचा कोन झालेला आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जे सूत्र आहे ते जेव्हा 12 ते 1 या कालावधीत जर विचारलीस, या कालावधीतील जर कोण विचारला तर यासाठी हे सूत्र लागू होत नाही। 12 ते 1 सोडून इतर सर्व तासांसाठी हे सूत्र लागू होतं। धन्यवाद।